आपण करतो हे साबुदाणा वडे. हे घेतलाय साबुदाणा, त्याच्यानंतर याच्यात घेतो शेंगदाण्याचं कूट, हे शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी वाटलेली मिरची आणि चवीनुसार मीठ आणि तेल. वडे जास्त पितात म्हणून, पिऊ नये म्हणून त्याच्यात आपण पिळतोय थोडंसं लिंबू. बटाटे. आता हे सगळं मी मिक्स करून घेते, नंतर आपण वडे करूया. हे बटाटा आणि साबुदाणा मिक्स करून घेतला आहे. आता ह्याला एक 5 मिनटं ठेवते. तोपर्यंत मी ह्या मिरची वाटून घेतली. ह्या मिक्सरच्या जारमध्ये मी थोडं शेंगदाण्याचं कूट, आपल्याला करायचं आहे वरईचा भात आणि शेंगदाण्याचं पिठलं, आणि याच्यात थोडीशी चटणी, वाटलेला ही मिरची आणि चवीनुसार मीठ. आता हे पाणी घालून पेस्ट बनवते याची मिक्सरला, नंतर दाखवते. ही वरई निवडून घेतली आहे. आता याचा आपल्याला भात बनवायचा, तिखट भात बनवायचा. हे पातेलं गरम झाले, मी गॅस चालू करून घेतलाय. तर ह्याच्यात मी तेल घालते. तेल घातल्यानंतर थोडी वाटलेली मिरची, चांगली थोडीशी जास्तच टाकायची, स्पायसी करायची आहे. लाल झाली. त्याच्यात आता बटाटा टाकते मी, 1 वाटी बटाटा थोडंसं फ्राय करून घेते, कारण उकडलेला बटाटा आहे. आणि थोडंसं मीठ घालते, पाणी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून घेते. आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटही 1 वाटी घालते. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालते. उकळी आली, याच्यात हे सोडून घेते वडे. हे सोडून घेतली, 5 मिनिटात तयार होईल वरईचा भात. गरम झाले. हे आपलं शेंगदाणे वाटून घेतले, तर मिरची मीठ घालून मस्त याची पेस्ट बनवून घेतली. तर ह्याचं आपल्याला बेसन बनवायचं आहे. तर हे पातेलं गरम झाले. 1 चमचा तेल आणि थोडीशी मिरची घालू याच्यात. आपण थोडीशी घालायची. मिरची लाल झाली, त्याच्यात आपण वाटलेली शेंगदाण्याची पेस्ट घालायची. आपल्याला जसं लागेल तसं पाणी घालायचं. हा आहे कच्चा नायलॉन साबुदाणा. तर ह्याचा आपण चिवडा बनवूया थोडासा. आणि इथं घेतले थोडेसे शेंगदाणे आणि ही मिरचीला उभी चीर मारून घेतली. ते तळून घेऊया आपण. चला आपण साबुदाणा टाकू. खूप सांभाळून तळावं लागतं, नाहीतर मग अंगावर ओढतं हे. साबुदाणा तळून असा झालेला आहे. असे वडे बनवून घेतलेत. आता मी हे तळून घेते असे. आता असं तळून झालेला आहे. मी हा काढून घेते आता आणि हे असा टाकते हा पण. आणि हे जे आहे भिजवलेलं साबुदाणा आणि बटाटा याचे असे वडे बनवून घेते.
सगळ्यांची. रताळे आणि दूध हे स्वीट आहे. हे लाडू आहेत शेंगदाण्याचे. शेंगदाण्याचं बेसन आहे. हे दही आहे आणि भगरचं भात आहे. हे साबुदाणा वडे आहेत. ही मिरची आणि ही शेंगदाणे नायलॉन चिवडा तळून मिक्स स्वीट असा केलेला चिवडा. ही अशी झाली उपवासाची थाळी तयार.